नमस्कार, आज मी तुम्हाला फोडणीचं ताक बनवून दाखवणार आहे। तर उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटासोबत जर असं फोडणीचं ताक असेल तर जेवणाची चव आणखीनच वाढेल। तर बनवायला खूप सोपी रेसिपी आणि पटकन होणारी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कप ताक घेतलंय। ताक खूप जास्त आंबट घ्यायचं नाही। यामध्येच आता मसाले घालायचे, चिमूटभर साखर घालायचे। तर साखर ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। 1 चमचा जिरे पावडर, तर जिरे मी भाजून मिक्सरला बारीक पूड तयार केली आहे। 1 चमचा काळे मीठ, अर्धा चमचा साधं मीठ घालायचे। आता हे सगळे मसाले आपल्याला ताकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। तर मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे बघा मसाले मी ताकामध्ये छान मिक्स करून घेतले। आता ताकाला फोडणी द्यायची। इथे मी तडका पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवले। आता तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे। तर जिरे मोहरी छान तडतडली की 2 बारीक चिरलेले हिरवे मिरची घातले। आता चमच्याने मिक्स करून घ्यायचे। यामध्येच 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने घातले आणि अगदी थोडीशी हळद घालायची, यामुळे कलर छान येतो। आता हे मिक्स करून घ्यायचे। गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला ताकावर घालायचे। आता फोडणीला आपल्याला ताकामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर हे फोडणीचं ताक तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्याचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं। यामध्येच आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घ्यायचे। तर तयार झालं आपलं फोडणीचं ताक। हे ताक तुम्ही जेवणाच्या अगोदर अगदी 5 मिनिटांमध्ये बनवू शकता। खूप झटपट तयार होतं, जेवणासोबत तर खायला खूप छान लागतं। या पद्धतीने एकदा घरी नक्की करून पहा। रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।